अतिवृष्टी आणि पुरामुळे खरडलेल्या शेतजमिनी पुन्हा पूर्वस्थितीत आणण्यासाठी लागणारी माती, गाळ, मुरुम आणि खडी शेतकऱ्यांना मोफत देण्याचा निर्णय महसूल विभागानं घेतला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी हा निर्णय मोठा दिलासा देणारा ठरणार आहे. या संबंधातलं परिपत्रक सरकारनं आज जारी केलं. या अंतर्गत आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना घर, गुरांचा गोठा, शेत आणि विहीर बांधकामासाठी आवश्यक असलेल्या 5 ब्रास गौण खनिजांवर स्वामित्व हक्क माफ केला जाणार आहे. पूरग्रस्त शेतजमिनी पुन्हा सुपीक आणि लागवडीयोग्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या माती, गाळ किंवा मुरुम यासारख्या साहित्याच्या उपलब्धतेवर कोणताही आर्थिक बोजा येऊ नये यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. महसूल विभागानं या सर्व निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे सक्त आदेश स्थानिक प्रशासनाला दिले असून शेतकऱ्यांना तातडीनं या सुविधांचा लाभ मिळावा यासाठी स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. राज्यातल्या पायाभूत सुविधांच्या संशोधित